नमस्कार. क्षयरुग्णाचा क्लिनिकल फॉलोअप या ॲपमध्ये कसा नोंदवायचा आणि रुग्णाचे जे इंडिकेटर आपल्याला दिलेले आहेत, जसे की ॲड्रेस, फॉलोअप, DBT, लोकेशन, टेस्ट, डिस्पेन्शन, कोमॉर्बिडिटी आणि TBT हे कसे अपडेट करायचे आहेत, यासाठी आपण क्लिनिकल फॉलोअप नोंदवत आहोत. क्लिनिकल फॉलोअप नोंदवण्यासाठी फॉलोअप डिटेल्सला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी प्लसचं जे चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण जो फॉलोअप घेतलेला ज्या तारखेला ती तारीख या ठिकाणी नोंदवायची आहे. ज्या तारखेला आपण फॉलोअप घेतल्यानंतर आपली रुग्णाला व्हिजिट झाली आणि समोरासमोर त्याची चर्चा झाली आहे का, तर फेस टू फेस ॲट होम, फेस टू फेस ॲट हेल्थ फॅसिलिटी, रुग्ण दवाखान्यात आलेला होता का, फेस टू फेस ॲट अदर प्लेस, दुसऱ्या ठिकाणी समोरासमोर भेट झाली की फोनवर आपण पेशंटला कॉन्टॅक्ट केलेला आहे का. तर या ठिकाणी होम व्हिजिट केली असेल तर फेस टू फेस ॲट होमला क्लिक करावे. फॉलोअप स्टेटस म्हणजे घरी होम व्हिजिट केल्यानंतर रुग्णाची भेट झाली आहे का, की रुग्णाच्या घरातील नातेवाईक आपल्याला भेटले, तर कनेक्ट टू पेशंट. डज द पेशंट फील इम्प्रूव्हमेंट इन देअर कंडिशन, रुग्णाला गोळ्या सुरू केल्यानंतर औषधोपचाराने फरक जाणवत आहे का, चांगले वाटत आहे का, लक्षणात सुधारणा झाली आहे का, असे असेल तर आपण येस करायचं आहे. रुग्णाचं वजन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्या वजनामध्ये उपचार सुरू केल्यानंतर किती वाढ झालेली आहे. याकरता अगोदरच आपल्याला उपचार दिनांक आणि वजन लिहून घ्यायचं आहे. अगोदरच्या वजनामध्ये वाढ झालेली असल्यास ते लिहून घ्यावे. रुग्णाने डोस चुकवलेला असेल, घेतलेला नसेल, तर या ठिकाणी आपल्याला त्याचं कारणसुद्धा नमूद करायचं आहे. जर डोस चुकवलेला नसेल तर या ठिकाणी 0 करायचं आहे. आता या ठिकाणी कॅलेंडरला रेड दिसत आहे, याचा अर्थ आपण रुग्णाने डोस घेतला परंतु आपण मॅन्युअली तो निशी ॲपमध्ये नोंदवलेला नाही. तर त्याच्याकरता या ठिकाणी एक ॲडचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करावे आणि आपल्याला खात्री आहे की ह्या दिवशी त्याने औषध गोळ्या घेतलेला आहे, ती तारीख आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर खाली कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. अजून एकदा डेट दिसतील आणि कन्फर्मवर क्लिक केल्यावर त्या डेट आपल्याला हिरव्या झालेल्या दिसतील. या पद्धतीने आपण ॲड्रेस म्हणजेच त्या रुग्णाने घेतलेल्या औषधं हे मार्क करायचे आहे. नेक्स्ट 6 मुद्दे दिलेले आहेत ज्याच्या आधारे आपल्याला त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. पहिले जे आहे ते त्याला DBT मिळालं आहे का, अकाउंटला क्लिक करून आपण चेक करायचं आहे. तर या ठिकाणी अप्रूव्हल पेंडिंग आहे, म्हणजे अप्रूव्हल देणं बाकी आहे. तर ही अप्रूव्हल आपण तात्काळ आपल्या STCंकडून अप्रूव्हल देण्यासाठी त्या रुग्णाला मदत करायची आहे. त्यानंतर दुसरं आहे ते ॲड लोकेशन, रुग्णाचं लोकेशन ॲपवर ॲड केलेलं आहे का, या ठिकाणी ॲड केलेलं दिसत आहे. तर आपण ते आपल्याकडे नोंद ठेवायची आहे की त्या रुग्णाचं लोकेशन ॲड आहे. त्यानंतर ॲड टेस्ट, रुग्ण हा क्लिनिकल डायग्नोसिस आहे, रुग्ण सुरू होऊन 2 महिने झालेले आहे, तर त्याचा IPचा जो स्पुटम फॉलोअप आहे तर तो या ठिकाणी दिसत नाही. मग आपण रुग्णाला त्यावेळेस सांगायचं आहे की IPचा फॉलोअप तपासणं गरजेचं आहे आणि तो करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्पेन्शन, रुग्णाला औषधे दिली आहे आपण परंतु ती ॲपवर दाखवलेली आहे का, तर ती या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याला आपण 2 महिन्याची औषधं दिलेली आहे. त्यानंतर TPT, या ठिकाणी 5 वर्षावरील व्यक्ती आणि 5 वर्षावरील मुले त्या व्यक्तीच्या घरामध्ये, रुग्णाच्या घरामध्ये नोंदवलेली नाहीत आणि या ठिकाणी खाली त्यांचे ॲड पण करायचं आहे. तर रुग्णाची कॉन्टॅक्टची नावे पण आपल्याला तिथे दिसतात. तर हे पेंडिंग काम आहे, हे पेंडिंग काम आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कोमॉर्बिडिटी, क्षयरुग्णाला जर HIV असेल, डायबिटीज असेल तर त्याचा क्षयरोग पुन्हा उद्भवू शकतो, म्हणून हे 2 आजार या ठिकाणी कोमॉर्बिडिटी मी दाखवलेले आहे. तर या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. जर पेशंट डायबिटिक असेल, HIV पॉझिटिव्ह असेल तर त्याला हाय रिस्कमध्ये मोडतो आणि त्याला विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानंतर नेक्स्ट, तर आपल्याला यापुढची भेट कधी द्यायची आहे, साधारण 2 महिन्यांनी आपल्याला भेट द्यायची आहे, तर ती तारीख आपल्याला शेड्यूल करून घ्यायची आहे. आपण त्यावेळेस त्याच्याशी कसं कॉन्टॅक्ट करणार आहोत, घरी जाऊन भेट देणार आहोत फेस टू फेस की फोनवर कॉन्टॅक्ट करणार आहोत, तर रुग्णाला आपण फेस टू फेस व्हिजिट करणार आहोत. इज द पेशंट अ मायग्रंट ऑर ट्रॅव्हल्स ऑफन, तो सारखा फिरस्ती असतो का,
त्याचं ॲड्रेस बदलतो का? असल्यास येस म्हणावे, नाहीतर नो म्हणावे. डज द पेशंट हॅव पीपल हू कॅन डायरेक्टली सपोर्ट देम थ्रू द ट्रीटमेंट. आपल्या पब्लिक हेल्थला जर पेशंट असेल तर आपण त्याला ट्रीटमेंट सपोर्टर म्हणून आशा किंवा कर्मचारी नेमतो. त्यामुळे त्याला विशेष लक्ष देण्यासाठी आपला आरोग्य कर्मचारी असतो. त्यामुळे या ठिकाणी येस केलेलं आहे. डज द पेशंट हॅव एनी फायनान्शियल डिफिकल्टीज इन कंटिन्यूइंग विथ द प्रिस्क्राईब ट्रीटमेंट प्लॅन. ह्या उपचार घेण्यासाठी त्याला काही आर्थिक उणीव भासते आहे का? ताण पडतो आहे का? तर असल्यास येस म्हणावे. डज द पेशंट हॅव एनी अदर इश्यू अपार्ट फ्रॉम फायनान्स इन ॲकेजिंग द ड्रग. आर्थिक सोडून काही अजून काही अडचण येत आहे का? उदाहरणार्थ डॉट सेंटर त्याच्या घरापासून लांब आहे का? तो चालू शकतो की नाही? तो दवाखान्यात येऊ शकतो की नाही? घरातनं काही अडचण आहे का? त्याच्या आहाराबद्दल काही अडचण आहे का? हे विविध प्रकारच्या अडचणी उपचार घेण्यासाठी येत आहेत का, याची चर्चा या ठिकाणी करण्यात यावी. अडचण नसेल तर नो करावे. रुग्णाला जो फॉलोअप आहे IPचा आणि CPचा, त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेणं गरजेचं आहे. तर ते शेड्यूल करून ठेवावे. IPचा फॉलोअप त्याचा 10 तारखेला येत आहे, तर मी या ठिकाणी 10 तारीख निवडलेली आहे. ॲड केल्यानंतर या ठिकाणी फॉलोअपची जी नोंद आहे क्लिनिकल, ती झालेली आहे. या पद्धतीने प्रत्येक रुग्णाची IP संपताना आणि CPच्या अगोदर, म्हणजे 56 डोस असतात IPला, तर 50 ते 52 डोसच्या आसपास, आणि CPचे जो डोस आहेत 112 आहेत. साधारण 107 किंवा 108 डोस ज्या वेळेस येत असेल त्यावेळेस जरूर त्याचा दोन्ही क्लिनिकल फॉलोअप नोंदवावे. म्हणजे 3-4 महिन्यामध्ये त्याला काही इश्यू झाले असतील, आजारी असेल, जेवण जात नसेल, कोणतीही अडचण आल्यास त्याचा तात्काळ क्लिनिकल फॉलोअप घेण्यात यावा.